नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज एका नाही आजच्या रेसिपीमध्ये एका नाही आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही करडीची भाजी करणार आहे. तर करडीची भाजी करण्यासाठी का नाही काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण पाहून घेऊया. तर करडीची भाजी काय एकदम मस्त अशी कवळी झारात आमच्या काल आत्या गेल्या होत्या रानात. तर त्या शेतकऱ्याच्या घरने ही कवळी भाजी आणलेली. पण कसं आहे, उन्हाळा दिवस असला की एका रात्रीतच कसल्या ताज्या भाज्या जरी असल्या का नाही तरी अशा सुकाटच दिसतात. पण तरी ही काल रानात मी आणलेली ही भाजी आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपली करडीची भाजी तयार होती. त्यासाठी मी घेतल्यात एक 10 ते 15 मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ, शेंगदाणं आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, तर ही जी करडीची भाजी आहे ना ह्याची कवळी कवळी अशी आपल्याला पानं खुडून घ्यायची. अशी लय निबार जर असेल ना तर आपल्याला घ्यायची नाही. तर आता ही सगळी अशी कवळी 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 पानं आपल्याला खोडायची. आता उन्हाळा दिवस म्हणलं की वाईस सगळीकडे पालेभाज्या वाईस कमीच भेटतात. उन्हाळा म्हणलं की लोक कसे कडधान्यावर जोर देतात. तर शेतीला पाणी बी कमी पडलेलं असतं त्याच्यामुळे पालेभाज्या पण कमीच असतात. पण हे जर असं कुणाला असं कमी जास्त पाणी असेल तर थोडक्या पाण्यावरती अशा पालेभाज्या केल्या जातात. तर ही अति उष्णतेला आणि आपल्या शरीराला गारवा तयार करते ही अशी करडीची भाजी आहे आणि आपल्या शरीराला एकदम गुणकारिक आहे ही भाजी. तर ही एकदम सोप्या पद्धतीत आणि कमी साहित्यात केली जाते. तर आता आपण ही सगळी भाजी अशी मी खोडून घेते. जास्त जाड देंडा असेल ना हे आपल्याला घ्यायचंच नाही. कवळी कवळीच पानं सगळी घ्यायची. आता सगळी भाजी आता मी खोडून घेतलेली. आता आपण ह्याला चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. दोन पाण्याने आपल्याला ही भाजी धुवायची. कारण काय होतं, उपाडल्यानंतर ही पानं जी असतात ना अशी मिटलेली असतात. करडीच्या पानांची भाजीची पानं अशी मिटलेली असतात. त्याच्यामुळं कधी कधी काय भाजी उपटताना का नाही माती बिती राहते त्याच्यात. म्हणून आपल्याला का नाही दोन पाण्याने भाजी धुवायची. परत आता दुसऱ्या पाण्याने आपण धुणार आहे. आता ही भाजी आपली धुवून झालेली. आता ह्यातलं पाणी निथळून घ्यायचंय आपल्याला. पाणी निथळस्तोवर आपल्याला चूल पेटवायची. आता आपल्याला इथली भाजीतलं सगळं पाणी निथळलेलं आहे. तर भाजी आपल्याला का नाही चांगली अशी मस्त अशी बारीक चिरून घ्यायची. अशी बारीक भाजी आपल्याला चिरायची.
भाजी आता आपली चांगली मस्त अशी बारीक चिरून झालेली आहे. आता का नाही आपल्याला तवा ठेवायचा आहे चुलीवर. आणि शेंगदाणा आपल्याला भाजून घ्यायचे. तर करताना कधी कच्चे शेंगदाणा असं टाकायचं नाही, थोडं तरी भाजून घ्यायचं. चांगलं डाग पडस तर आपलं शेंगदाणा भाजून झालेलं आहे एकदम मस्त बघा असं. आता हे आपण काढून घ्यायचं. आता ह्या खलबत्त्यात आपण आहे ना ही शेंगदाणं कुटायचं. शेंगदाणा आपल्याला लय बी असे बारीक आपण पातळ भाजीला कसा कुट करतो असा कुट करायचा नाही, आपल्याला मोठवाड कुट करायचं. ह्या पद्धतीने आपल्याला कुटायचं ते शेंगदाणं, पण लय बारीक कुट करायचं नाही, आपल्याला मोठवाड ठेवायचं. आता आपलं शेंगदाणा कुटून झालेलं इथं जास्त बारीक पण कुटलेलं नाहीत आणि मोठवाड पण ठेवलेलं नाही. आता मी ह्यातलं काय करणार आहे, जे आपल्याला एवढा असा कुट मी काढून घेतलाय भाजीला, आणि हा थोडासा कुट आहे का नाही मी हा मिरचीत कुटणार आहे. आता ही आपल्याला मिरच्या मी धुवूनच घेतलेल्या आहेत, आणि लसूण आणि चवीपुरतं मीठ. आता हे शेंगदाण्याच्या कुटाचा आणि मिरचीचा आपल्याला एकजीव करून कुटून घ्यायचं. आता मिरची आपली कुटून झालेली एकदम अशी बारीक केलेली आहे. आता शेंगदाणा कुटून झाले तर मिरची कुटून झाली आपली. आता आपल्याला द्यायची भाजीला फोडणी. तर सगळ्यात अगोदर तेल घालते. 1-2 पळीचा अंदाज तेल आहे. तवा गरम असल्यामुळे तेल पण लगेच गरम झाले. आता ही कुटलेली चटणी आपल्याला चांगली अशी हे तेलात भाजून घ्यायची. चांगली मस्त अशी ही जेवढी तुम्ही चटणी ही खरपूस तेलात भाजाल ना एवढी करडीच्या भाजीला चवी. हा बघा छान अशी आपली मिरची परतली गेलेली. मस्त असं तेल सुटत तोपर्यंत ही चटणी आपल्याला तेलात भाजून घेतलेली. वास बी छान सुटलेला आहे. आता ही आपण चिरून घेतलेली भाजी ना ही टाकायची याच्यात. चांगली परतून घ्यायची. चटणीचा आणि भाजीचा एकजीव झाला पाहिजे हा.
आता चटणीत कुटताना मी मीठ घेतलेलं तरी सुद्धा आपल्याला ना थोडंसं मीठ टाकायचं. काय होतं मिठाने प्रत्येक भाजीला पाणी सुटलं जातं आणि मग भाजी पटकन शिजते. चांगली हलवून घ्यायची ही भाजी आपल्याला. बघा कसं भाजीला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच पाण्यात आहे का नाही भाजी आपली चांगली परतून घ्यायची. आणि लोखंडाच्या तव्यात आहे का नाही भाजी केलेली एकदम चव देते बघा. कारण लोखंडाच्या तव्यापासून आपल्या शरीराला कॅल्शियम मिळत असतं का नाही. त्याच्यामुळं कधी बी कुठल्या पण भाज्या केल्या का नाही की लोखंडाच्या तव्यातच करायच्या. भाजी पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे भाजी शिजायला काही लई वेळ लागत नाही. आता ही थोडंसं पाणी आटलं की आपण केलेला शेंगदाण्याचा कुटही नाही की वरणी टाकायचं. मस्त भाजी आपली अशी ही परतून झालेली. आता ह्याच्यात आपण जी कुटलेला शेंगदाण्याचा कुट आहे ना तो टाकायचा आहे. मग परत परतून घ्यायची भाजी. छान अशी भाजी बघा आपली तयार झालेली. आता थोडंसं ह्याच्यावरती आपल्याला का नाही कच्चं तेल टाकायचे. आता चांगली परतून घ्यायची बघा. छान अशी आपली भाजी तयार झाली. आता काढून घेते. बघा मस्त अशी आपली ही करडीची भाजी का नाही लोखंडाच्या तव्यामध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने आणखीन कमी वेळात केलेली आहे ही भाजी. तर ही भाजी का नाही आपण मुलांना शाळेत तर ही भाजी ना मुलांना शाळेत जाताना डब्यावरती किंवा रानामाळात आपण जातोच की. आता कामाला जातो म्हणल्यानंतर दुपारच्या जेवणात आपल्याला लागतेच की. अशी मग ही डब्याला भाजी नेली का नाही एकदम मस्त आणि एकदम चविष्ट अशी ही करडीची भाजी लागते. तर चला मंडळी, आमच्या आजच्या रेसिपीतली ही करडीची जर भाजी आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमची करडीची भाजी कशी काय झाली का नाही ही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.